friends, today to your last chapter, that is unit number 5, ecological adaptation of morphological and anatomical adaptation in hydrophytes and xerophytes. Then first of all, what is meant by plant adaptation, what is its importance, plant groups and their base of adaptation and types of adaptation, which type of adaptation, that is morphological, anatomical and the physiological adaptation, and all these factors are found in the hydrophytes, but why it is important for the aquatic plant, that is adaptation of hydrophytes, morphological adaptation, which type of hydrophyte, which type of adaptation found in hydrophyte plant, which type of anatomical adaptation found in hydrophytes, and which type of physiological adaptation found in the hydrophytes plant. Then what is meant by the adaptation? Any feature of organism or its part which enables it to exist under the condition in the habitat is called the adaptation. यानी जो कंडीशन में हम रहते हैं, जैसे हम हमारे घर में हम जब रहते हैं तो एक घर में रहते हैं, घर हमारा एक स्पेसिफिक कम्युनिटी में रहता है, स्पेसिफिक गांव में, गांव आता है डिस्ट्रिक्ट में. सो दैट इज द एडाप्टेशन वी आर अडॉप्ट. So that the adaptation of the plant, any feature of organism कोई भी feature और its part which enables, यानी वहाँ के atmosphere को वो exist करता है, tolerate करता है, that is the exist to under the condition of its habitat is called the adaptation. So adaptation are for what? For the withstand adverse condition in environment, then utilize maximum benefit of the environment. So कैसी that is the adaptation we see in the hydrophytes, that is the main is the morphological and the anatomical adaptation are found in the this chapter. Then classification of the adaptation. Hydrophytes and xerophyte plants grow in the water, that called the hydrophytes, and second xerophyte, that is called plant adapted to the survive under very poor availability of water. आणि ऐसे प्लांट जो बिना कम पाणी के भी रहते हैं, असे प्लांट जे कमी पाण्यात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, दॅट इज कॉल्ड द झिरोफाइट. सो दॅट इज कॉल्ड द झिरोफिटिक प्लांट. एंड मिजोफाइट मीन प्लांट्स ग्रोइंग इन एनवायरमेंट विच इज नाइदर वेरी ड्राई नॉर वेरी वेट. ऐसा प्लांट जो आपको पानी भी है और ज़्यादा ड्राई भी नहीं, दैट इज कॉल्ड द मिजोफाइट. फर्स्ट डायग्राम शो द हाइड्रोफाइट, दैट प्लांट is growth in the water. Then second is the xerophyte, no less water and the no dry condition, that is called a xerophytic plant. And mesophyte, dry, never very dry and nor very wet, that is usually plant जो है, that is called the mesophyte. Then हाइड्रोफाइट एडाप्टेशन में हमें देखता है कि कौन से प्लांट्स इसके अंडर आते हैं हायड्रोफाइट्स में. तो ये जो आपको पूरी डायग्राम दिसली, ह्या ज्या पूर्ण 5ही डायग्राम दिसत आहे, त्याच्यामध्ये पहिली जी डायग्राम आहे ती तुम्हाला आहे कॅराची, जी फर्स्ट इयरमध्ये तुम्ही शिकले आहे. दुसरी जी आहे युट्रिक्युलर रे आहे. तिसरी जी आहे ती व्हॅलिस्नेरी आहे. नंतर सिरॅटोफायलम आहे 4 नंबरची, आणि लास्ट नंबरची आहे हायड्रिला प्लांट, जी तुम्हाला आता सेक्शन वगैरे जर कटिंग करायला मागच्या वर्षी इकॉलॉजीमध्ये तुम्हाला होतं, यावर्षी पण राहील कदाचित प्रॅक्टिकलमध्ये. सो दीज आर द डिफरंट टाइप ऑफ हायड्रोफाइट प्लांट, इट इज फाउंड इन द वाटर. देन ग्रोथ ऑफ द प्लांट इन वाटर आर अफेक्टेड. कौन से प्लांट्स के पार्ट्स है या कौन से फैक्टर्स है दैट अफेक्टिंग द प्लांट्स इन द एक्वेटिक एनवायरमेंट. सो पहला है उसका टेम्परेचर ऑफ द वाटर. अगर पानी का टेम्परेचर कुछ कम हो गया, कम ज़्यादा हो गया, या बहुत ही कूल्ड है, जैसे कश्मीर जैसे एरिया में वहाँ का जो बर्फ़ है, तो वहाँ का अगर ज़्यादा टेम्परेचर बढ़ गया तो वो पानी पूरा जो नॉर्मल टेम्परेचर में आने के लिए उसको समय लगता है. दूसरा है ऑस्मोसिस कॉन्सेंट्रेशन ऑफ द वाटर. थर्ड है टॉक्सिसिटी ऑफ वाटर, फ्लो ऑफ वाटर, डिजॉल्व ऑक्सीजन इन द वाटर, न्यूट्रिएंट्स इन द वाटर. सो 6 फॅक्टर्स आर अफेक्टिंग द एक्वेटिक एन्व्हायरमेंट. टेम्परेचर जर जास्त वाढलं तर झाडाच्या ग्रोथमध्ये इफेक्ट येतो. दुसरं ऑस्मॅटिक कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तुमचं, तर प्लांटच्या जे ग्रोथसाठी ज्या मिनरल्स आहे किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत, दॅट इज कॉल्ड ग्रोथ
that is called a different type of concentration to give the water. देन टॉक्झिसिटी ऑफ वॉटर म्हणजे जर पाण्यामध्ये जर जास्त टॉक्झिक असले, कंटॅमिनेशन जर असलं, ते सुद्धा प्राण्यांच्या ग्रोथला अफेक्ट करतं. फ्लो ऑफ वॉटर, जर खूप जोराचं पाणी आहे किंवा पूर आला आहे तर पाण्याच्या फ्लोनी काय होईल, ते पूर्ण झाड वाया म्हणजे वाहून जाईल. नंतर डिझॉल्ड ऑक्सिजन इन द वॉटर, आणि ऑक्सिजनची जी लेवल आहे किंवा ऑक्सिजन किती प्रमाणामध्ये डिझॉल्व झाला आहे, दॅट इज ऑल्सो अफेक्टेड द अफेक्टिंग द प्लांट्स इन द ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. आणि तिसरा आहे न्यूट्रिएंट्स इन द वॉटर. जर पाण्यामध्ये टेम्परेचर जास्त आहे, टॉक्सिसिटी जास्त आहे, फ्लो ऑफ वॉटर जास्त आहे, डिझॉल्ड ऑक्सिजनचं पर्सेंटेज जास्त आहे, त्यामुळे सुद्धा पाण्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कमी होऊ शकतात. देन क्लासिफिकेशन, या तिन्ही याच्यावरून तुम्ही ॲक्वॅटिक प्लांटचं क्लासिफिकेट करू शकतो. पहिलं आहे क्लासिफिकेशन सबमर्ज हायड्रोफाइट, फ्लोएटिंग हायड्रोफाइट, आणि तिसरा आहे ॲम्फिबियस हायड्रोफाइट. तर व्हॉट इज मीन बाय सबमर्ज हायड्रोफाइट? द प्लांट्स ग्रो बिलो द वॉटर, म्हणजे असं झाड जे पाण्याच्या खाली वाढतं. कसं? दे आर नॉट इन द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एअर, दे मे बी, हे म्हणजे व्हॅलेस्नेरिया आणि युट्रिक्युलेरिया ही अशी जी प्लांट आहे ते पाण्याच्या खाली वाढतं. कसं? का तिथे तुम्हाला हवा वगैरे त्याला काही लागणार नाही, कारण त्याचे जे रूट असतात ते सबमर्ज म्हणजे त्या जमिनीमध्ये आतमध्ये राहतात, गाळामध्ये. आणि फ्री फ्लोटिंग सबमर्ज फ्लोटिंग मध्ये जर आपण पाहिलं, एक्झाम्पल आहे सिरॅटोफायलम, आणि रूट सबमर्ज हायड्रोफाइट्स मध्ये हायड्रिला हा जो प्लांट आहे, जो टाक्यामध्ये खाली जर माती आहे त्याच्यामध्ये त्याचे रूट्स फिक्स राहतात. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द रूटेड सबमर्ज हायड्रोफाइट्स. आणि फ्री फ्लोटिंग म्हणजे पाण्याच्या वर दिसणारं प्लांट, दॅट इज कॉल्ड द फ्री फ्लोटिंग सबमर्ज हायड्रोफाइट्स. याच्यामध्ये आपण कमळाचं सुद्धा एक एक्झाम्पल घेऊ शकतो. फ्लोटिंग हायड्रोफाइट्स मध्ये प्लांट्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. प्लांट्स कॉन्टॅक्ट विथ बोथ एअर अँड वॉटर, मे बी और मे नॉट बी रूटेड. ठीक आहे. दुसरा आहे, त्याचेही सुद्धा दोन हे आहे, टाइप्स आहे. फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाइट नॉट रूटेड. दुसरा आहे फ्लोएटिंग बट रूटेड हायड्रोफाइट्स रूटेड इन द सॉइल. याच्यामध्ये निम्पिया आणि विक्टोरिया रिजिया हा जो प्लांट आहे, जो प्लांटामध्ये फ्लोएटिंग बट रूटेड, म्हणजे हे पाण्याच्या वर फ्लोट करतात पण याला रूट सुद्धा असतात, जसं आपल्या घरचं कमळाचं झाड. नंतर ॲम्फिबियस हायड्रोफाइट्स. ॲम्फिबियस म्हणजे की प्लांट अडॅप्टेड टू बोथ ॲक्वॅटिक अँड द टेरिस्ट्रियल मोड. कसं? मार्शेलिया हे प्लांट जे पाहताय तुम्ही पाण्यामध्ये पण दिसतं, आणि साध्या ज्या जिथे मॉइश्चर आहे तिथे आपल्याला मार्शेलियाचं प्लांट दिसेल. दे ग्रोन आयदर शॅलो वॉटर ऑर द मडी वॉटर, म्हणजे तिथे चिखल जास्त आहे आणि ती जागा नेहमी मॉइश्चर किंवा ओलसर राहील. दॅट इज कॉल्ड शॅलो ॲम्फिबियस हायड्रोफाइट. एक्झाम्पल आहे याचं मार्शेलिया आणि सॅजिटेरिया. ओराया सटायवा पण आहे, पण मार्शेलिया आपलं हे रोजच्या पाण्यातलं झाड आहे. नंतर मार्श प्लांट शूड कम्प्लिटली एक्सपोज इन द एअर बट रूट आर कम्प्लिटली बरीड इन द सॉइल. म्हणजे आपल्या याच्यामधले जे पाण्यातले जे काही काही प्लांट आहे त्याचे रूट्स राहतात, ते प्लांटली म्हणजे आपल्या वर एक्सपोज नाही होतात, दिसत नाही, पण चिखलामध्ये ते जास्त डीपली रूटेड राहतात. ठीक आहे. देन अडॅप्टेशन ऑफ द हायड्रोफाइट्स. कुठल्या अडॅप्टेशन तुम्हाला पाहिजे आहे? आपल्या कोर्समध्ये आपल्याला मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन पाहिजे आणि ॲनाटॉमिकल अडॅप्टेशन पाहिजे. पहिली मॉर्फॉलॉजिकल अडॅप्टेशन जर पाहिली तर पुअरली डेव्हलप, रिड्यूस ऑर अब्सेंट, म्हणजे याच्यामधले जे रूट्स जे आहे हे डेव्हलपच होत नाही, आणि असले तरी रिड्यूस छोटे छोटे राहतात. नंतर रूट्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन, आणि जसं आपण म्हणतो की रूट्सचं जे फंक्शन आहे दॅट इज द ॲब्सॉर्ब द वॉटर, पण रूट्सच नसल्यामुळे त्याचं फंक्शन इथे रिक्वायर्ड, रूट्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन. एंटायर प्लांट सरफेस कॅन ॲब्सॉर्ब वॉटर अँड द मिनरल, म्हणजे पूर्ण प्लांटचे लीफ आहे, स्टेम आहे, हे पूर्ण ॲब्सॉर्प्शनचं पाणी, वॉटर ॲब्सॉर्बचं काम करतात किंवा ते त्याचं फंक्शन. रूट कॅप युजली अब्सेंट, देन रूट पॉकेट्स ऑर द रूट शीट मे डेव्हलप फॉर द प्रोटेक्शन. म्हणजे जर आपण हे पाहिलं प्लांटचे रूट जर काढले, त्याच्यामध्ये जर आपल्याला एक छोटासा लाट मध्ये जर हे दिसला, का ते पॉइंट दिसला रूटच्या खाली, दॅट इज कॉल्ड रूट पॉकेट्स अँड इट इज युजली फाउंड इन द हायड्रोफिटिक प्लांट. देन जेसिया रिपन्स टू टाइप्स ऑफ रूट्स डेव्हलप, म्हणजे जेसिया हे जे ॲक्वॅटिक प्लांट आहे याच्यामध्ये नॉर्मल रूट्स पण असतात आणि फ्लोटिंग रूट्स पण असतात.
These are very important for the geotrophical. It is a neotrophic, negatively geotrophic and the spongy. देन याचे जे स्टेम आहे हायड्रोक्लाइडचे ते व्हेरी डेलिकेट, म्हणजे आपण जर त्या स्टेमला जर दाबलं तर त्याच्यातून तुम्हाला वॉटर निघेल. युजली ग्रीन इन कलर अँड सम टाइम मॉडिफाईड इंटू रायझोम अँड द रनर. देन लीव्ज कसे असतात, फ्लोएटिंग इन द प्लांट, म्हणजे पाण्यावर तरंगणारे याचे लीव्ज आहे. लीव्ज लॉंग सर्क्युलर ग्रीन थिन अँड द स्मूथ. देन अप्पर सरफेस एक्सपोज टू एअर, लोअर सरफेस टच द वॉटर. म्हणजे वरचा जो प्लांटचा जो हे आहे पार्ट आहे तो वर एक्सपोज होतो सनला, आणि खालचा जो पार्ट आहे लोअर सरफेस टच द वॉटर, म्हणजे तो पाण्यावर फ्लोएटिंग असल्यामुळे पाण्याला टच करतो. इन लोटस पेटिओल शो द आयडेंटिफाईड ग्रोथ, ऑलवेज कीप इन द लिप फ्लोएटिंग. Then heterophyly present in the some plants. Submerged leaves are linear and ribbon-like, highly dissected. Then floating leaves, aerial leaves are the usually circular. Then याचे लीव्ह जे पाहायला आपण की लीव्ह तर फ्लोएटिंग, म्हणजे फ्लोएटिंग असतात पण वरच्या साईडचे. देन नेक्स्ट इज द anatomical adaptation hydrophytes आपण पाहतोय. तर याच्यामध्ये anatomical adaptation in hydrophytes are mainly in the reduction in the protecting structure, increase in the aeration, reduction of the supporting to the medicinal tissue, reduction in the vascular tissue. Then रिडक्शन इन द प्रोटेक्टिंग टिश्यू मध्ये नेमकं असं काय होतं, तर क्युटिकल टोटली अब्सेंट इन द सबमर्ज पार्ट. जर आपण त्याचा टीएस जर पाहिला तर इन एरियल पार्ट्स मे बी प्रेझेंट इन द थिन लेअर. Epidermis is not protecting layer. Epidermal cell contain chloroplast. Epidermis cell can absorb water and nutrients. Then hypodermis poorly developed cell is the thin wall. Then anatomical adaptation of the हायड्रोफ्लाइट्स. पहिला जर याचं पाहिलं तर इन्क्रीज इन द एरिएशन, म्हणजे हे जे तुम्हाला या डायग्राम मध्ये गोल गोल व्हाईट कलरचे दिसत आहेत, आणि ज्या सेल आहे त्या कशा आहे आकाराने, काही लहान आहे काही मोठे आहे. स्टोमाटा कम्प्लीट अब्सेंट इन द सबमर्ज प्लांट, म्हणजे ॲक्वॅटिक प्लांटमध्ये तुम्हाला स्टोमाटा दिसत नाही. आणि समटाईम वेस्टिगल स्टोमाटा, कधी कधी कोणाच्यामध्ये तुम्हाला वेस्टिजियल टाईप स्टोमाटा पाहायला मिळेल. देन एक्सचेंज ऑफ द गॅसेस टेक्स प्लेस थ्रू द सेल वॉल. In floating plants, stomata conform to the upper epidermis. Then arenchyma well developed in the plants. arenchyma कशासाठी, कारण त्याच्यामध्ये एअर स्पेस असतात, म्हणून arenchymaच्या सेल तुम्हाला हायड्रोफ्लोटिक प्लांट मध्ये पाहायला मिळेल. एअर चेंबर filled with the respiratory gases and the moisture. Then reduction of the supporting mechanical tissue. The mechanical tissue absent or poorly developed, म्हणजे याच्यामध्ये xylem phloem सेल आहे या poorly develop असतात. Thick walled parenchymatous cell totally absent. Main function of the root is to anchor in the soil. Tisra, in Nymphaea, special type of star-shaped lignified cell are found in the hydrophytic plant and present will be provide the mechanical support. हे जे तुम्हाला दिसते एक याच्यामध्ये हा स्टार शेप जो एक सेल दिसतोय तो जो आहे that is called the lignified cell. and it is special type of cell found in the Nymphaea. म्हणजे तुम्ही जर टीएस स्टेम किंवा टीएस लीप जर घेतला तर तुम्हाला या सेल त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. देन अॅनाटॉमिकल अडॅप्टेशन मध्ये चौथं पाहायचा रिडक्शन इन द व्हॉस्क्युलर टिश्यू. व्हॉस्क्युलर टिश्यू एलिमेंट्स पुअरली डेव्हलप, म्हणजे व्हॉस्क्युलर बंडल जे आपण मोनोकॉट डायकॉट मध्ये पाहतो इन ओपन अँड क्लोज, तशा टाईपचा व्हॉस्क्युलर एलिमेंट याच्यामध्ये पुअरली डेव्हलप असतात. आणि absorption of water and mineral takes place through the cell surface and little need of conduction tissue. Then reduction in the vascular tissue मध्ये xylem highly reduced, खूप xylemच्या सेल या ऍक्टिव्ह नसतात, म्हणून म्हटलं highly reduced. usually xylem represented by few tracheids, sometimes xylem not at all develop. Phloem usually ill develop, sometimes will develop. Then vascular bundle arranged towards the center. Then secondary growth absent in the hydrophytic plant. So these four are the very important anatomical adaptation in the hydrophytes. Which are they? First is the reduction in the protecting structure. Second is increase in the aeration.
Third is the reduction of the supporting mechanical tissue, and fourth is the reduction in the vascular tissue. So this is the adaptation of hydropide, that is anatomical and the anatomical and which one, that is the morphological adaptation of the hydropide. So next time we see the xerophyte and xerophytic plant. Thank you very much. याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे नोट्स मी तुम्हाला दिल्या होत्या, ग्रुपवर टाकल्या होत्या, कोणाला वाटल्या तर त्या झेरॉक्स करायच्या, नाहीतर ज्ञानपत्र जे पुस्तक आहे नेहमी सांगते मी तुम्हाला, नाहीतर मग असं नको हेडला की मला नोट्स मिळाल्या नाही. ठीक आहे, ज्ञानपतच्या पुस्तकामधून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर मिळेल, MCQs मी त्याच्यामधूनच काढलेले आहे, आणि एक्झाम चांगली द्यायची, पुस्तक रोज वाचत राहा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.